पेट्रोल डिझेलच्या अबकारी करात केंद्र सरकारकडून 2 रुपयांची वाढ करण्यात आली असली तरी त्याचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही। ही दिलासादायक बाब असली तरी आजपासून गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झालाय। सरकारने घरगुती LPG गॅस सिलेंडर 50 रुपये महाग केल्याचं जाहीर केलंय। उज्ज्वला गॅस सिलेंडर योजनेच्या अंतर्गत 503 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 553 रुपयांना मिळणार आहे। तर ही योजना सोडून असलेला एक सिलेंडर 803 रुपयांवरून 853 रुपयांना मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय किमती वाढत आहेत, त्यामुळे आजपासून LPG गॅसच्या दरांमध्ये 50 रुपयांची वाढ केली जाते। तर पाहूयात कोणत्या राज्यात किती रुपयांनी गॅस सिलेंडर मागलाय। आता पाहूयात प्रमुख शहरांमध्ये किती रुपयांनी गॅस सिलेंडरची दरवाढ झाली। दिल्ली, आधीचे दर 803 रुपये, दरवाढीनंतर 853 रुपये। मुंबई, आधीचे दर 802.50 रुपये, तर दरवाढीनंतर 852.50 रुपये। कोलकाता, आधीचे दर 829 रुपये, दरवाढीनंतर 879 रुपये। चेन्नई, आधीचे दर 818 रुपये, दरवाढीनंतर 868 रुपये। भोपाळ, आधीचे दर 808.50 रुपये, दरवाढीनंतर 858.50 रुपये। जयपूर, आधीचे दर 807.50 रुपये, वाढीनंतर 856.50 रुपये। पाटणा, 901 रुपये, तर दरवाढीनंतर 951 रुपये। रायपूर, दरवाढी आधी 874 रुपये आणि दरवाढीनंतर 924 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। दरम्यान 2024 हे वर्ष निवडणुकीचं असल्यानं सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती। उलट महिला दिनी म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली होती। मात्र यंदा चालू वर्षात कोणतीही निवडणूक नसतानाही वर्षाखेरीस बिहारच्या निवडणुका होणार आहेत। यासाठी जवळपास 6 महिन्यांहून अधिकचा कालावधी शिल्लक असल्यानेच केंद्र सरकारने सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ केल्याची टीका विरोधकांनी केली आहे। तुम्हाला या वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा।